सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, एकूणच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असलेला हा विषय आहे, तो म्हणजे नीतिशास्त्र. नीतिशास्त्र जर आपण विषयाचं किंवा त्या पेपरचं संपूर्ण नाव बघितलं तर तो म्हणजे नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता, म्हणजेच एथिक्स या विषयाची तयारी आपल्याला या ठिकाणी करायची आहे. आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एकूण एका बाजूला उत्सुकता आहे, दुसऱ्या बाजूला प्रचंड अशी भीती पण आहे. अँझायटी म्हणूयात, दोन्ही गोष्टी मिक्स झाल्या की ती अँझायटी असते. जे UPSCची तयारी करणारे विद्यार्थी आहेत ते सरावलेले आहेत थोडेसे, पण जे राज्यसेवेची तयारी करू इच्छिणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या मनामध्ये या विषयाबद्दल बऱ्याचशा काही बाबी असू शकतात की नक्की हा विषय काय आहे, कशा प्रकारे मी अभ्यास करायचा आहे. आणखी बघा, सुरुवात करूयात फारसा वेळ न दवडता त्यापासून. अरे बापरे, काय हे काय दिसतंय? काय तोंडाला पाणी सुटलं किंवा काही जणांच्या तोंडातून ई असं पण आलं असेल. काहीतरी आपली भावना त्या ठिकाणी असेल. काय आहे हे? तर हे आहे चिकन. हे गावरान चिकन आहे. आणि हे जे चिकन आहे मित्रांनो, ते का दाखवतो मी तुम्हाला, आणि नीतिशास्त्राच्या पेपरमध्ये का दाखवायचं नाही. नीतिशास्त्राच्या पेपरमध्ये तर हे वारंवार आपल्याला उदाहरण घ्यायचंच आहे, त्यात काही नो डाऊट. ओके, पण हे का घेतलंय सांगतो. बघा पुढे बघा, ही बातमी आहे मित्रांनो. ही बातमी आहे 30 नोव्हेंबर 2024 रोजीची, बरं का. बातमी काय, वाचा ना, व्यवस्थित वाचा. SBI लोन फ्रॉड, 12 लाख के लोन का लालच देकर 38,000 के देसी मुर्गे खा गया बैंक मैनेजर, किसान ने दी आत्मदाह की धमकी. म्हणजे बघा, छत्तीसगडच्या विलासपूर ओके येथे ही घडलेली घटना आहे. किती? 38,000 रुपयाचे देशी मुर्गे, देशी कोंबड्या काय केल्यात, बँक मॅनेजरने त्या ठिकाणी खाल्लेले आहेत. आता हे बघा, हे ते आपले शेतकरी आहेत. ज्या शेतकऱ्यांनी ही जी तिथे केले ना, आरोप केलाय तो, तर हे आपले ते शेतकरी आहेत. आणि या शेतकऱ्यांच्या हातामध्ये ह्या एक त्यांचा आरोपपत्र आहे त्या ठिकाणी. आणि याच्यामध्ये त्यांनी ती काय केली आहे, आरोप केलाय त्या बँक मॅनेजरवरती की या माणसाने माझ्याकडून जवळपास ह्या 30-35 हजार रुपयाच्या कोंबड्या खाल्लेल्या आहेत. आता मुद्दा हा लक्षात घ्या, त्याने काय केलं होतं माहितीये, तर त्या बँक मॅनेजर जो होता ह्यांचा पोल्ट्रीचा व्यवसाय होता आणि पोल्ट्रीसाठी कर्ज पाहिजे होतं आणि कर्जासाठी 10% अपफ्रंट कमिशन त्या बँक मॅनेजरने ऑलरेडी घेतलं होतं. किती? 10%. 12 लाखाचे 10% किती होतात विचार करा. एवढे पैसे यांनी अगोदर त्यांना दिले सुद्धा. बरं, वरतून वेगवेगळे कागदपत्र, प्रोसिजर, हे ते असं करत 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 त्याच्यासाठी प्रत्येक वेळेला भेटीला येताना, अरे वो जरा लाते समाज वो मुर्गा लेके आना, जरा तर ते मुर्गा लेके आना म्हणून काय की गावरान मुर्गा ह्यांना नेहमी घेऊन यायला लावायचा. ह्या माणूस पण हुशार, हे शेतकरी माणूस. ह्याने काय केलं माहितीये, ज्या वेळेस ते कोंबडं विकत घेतलं त्या वेळेस त्या साहेबांचं नाव आणि त्या नावावरून ती पावती विकत घेऊन आपल्याकडे ठेवली, जमा केली. अशा सगळ्या वर्षभर जमा केलेल्या सगळ्या पावत्या, सगळे डॉक्युमेंट, सगळे दिलेले पैसे सगळं घेऊन हा माणूस शेवटी गेला. कारण का, वर्ष 1.5 वर्ष झालं तरी कर्ज काही मिळेना. आणि शेवटी काय, मग हा वैतागला आणि गेला पोलीस स्टेशनमध्ये. आणि मग त्याने ते त्या ठिकाणी काय केलंय, ही बातमी आली बघा की 38,000 रुपयाचे ह्याने कोंबड्या खाल्ल्यात माझ्याकडून. मित्रांनो, आता ह्या बातमीचा आणि आपल्या विषयाचा काय संबंध आहे? अहो, आपला सगळा विषय जो आहे ना, तो याच्याच भोवती फिरतो, याच्याच भोवती फिरतो. म्हणजे काय, म्हणजे हे मला सांगा, आज राज्यसेवेची तयारी करू इच्छिणारे, प्रशासनात ज्यांना जायचं आहे, ओके, मग UPSC किंवा MPSC करून ज्यांना प्रशासनात जायचं आहे, अशा हजारो विद्यार्थ्यांना आजपर्यंत मी शिकवलंय. आणि या हजारो विद्यार्थ्यांना जेव्हा मी वर्गामध्ये प्रश्न विचारायचो, का जायचंय आपल्याला प्रशासनामध्ये, तर जे इंटरव्ह्यूला द्यायचं उत्तर आहे ते म्हणजे हे की सर, महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवून आणायचंय, महाराष्ट्र उभा आडवा असा बदलायचा आहे आम्हाला. पण हे झालं काय, दाखवायचं, इंटरव्ह्यूला द्यायचं उत्तर. थोडंसं अजून जरा बाजूला खोपच्यात घेऊन विचारला, खरं सांग का जायचंय, तेव्हा मात्र सर पावर पाहिजे, सर पैसा पाहिजे, सर रुबाब पाहिजे.
सर आयशो आराम पाहिजे. हे जेव्हा मी सर्वच विद्यार्थी असं म्हणत नाही, पण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जेव्हा ही जातानाचीच एंट्री करतानाचीच जर ही भावना असेल, तर मग प्रशासनात गेल्यानंतर आमचे सर्व प्रशासकीय अधिकारी जर अशा पद्धतीने वागायला लागले किंवा ही भावना घेऊन जर आतमध्ये जायला लागले, तर मग प्रशासनाचं काय होणार? अहो ते सोडा, त्याच्यापेक्षा जास्त जे कल्याणकारी राज्य आम्हाला राबवायचंय त्या लोकांचं काय होणार? लोकांच्या प्रश्नांचं काय होणार? मग असंच आमच्या ह्या शेतकऱ्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांनी रानोमाळ फिरायचं का हो? हे तर थोडंसं गमतीशीर उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये जेव्हा बँक मॅनेजर कर्ज मागायला गेलेल्या शेतकऱ्याला त्याची बायको मागतो की तू नको, तुझ्या बायकोला पाठव, इथपर्यंत जर आमच्या अधिकाऱ्यांची मजल जात असेल, तर हे प्रशासन संवेदनशील म्हणायचं का? हे प्रशासन लोकाभिमुख म्हणायचं का? हे प्रशासन लोककल्याणकारी म्हणायचं का? आणि असेच अधिकारी जर आले तर मग त्या प्रशासनाचं काय होणार? त्या शासनाचं काय होणार? आणि म्हणून मित्रांनो, आपल्या सर्व प्रशासनाला फक्त प्रशासन कोणतं जे सार्वजनिक प्रशासन आहे त्याचंच म्हणत नाही मी, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुद्धा जे प्रशासन चालतं, ज्याला कॉर्पोरेट ऍडमिनिस्ट्रेशन म्हणतात, त्याच्यामध्ये सुद्धा ह्या भ्रष्टाचाराची वाळवी सगळीकडे लागलेली आहे. सगळीकडे लागलेली आहे. लहानपणापासून तुम्ही वाचत आला असाल की भ्रष्टाचार हाच शिष्टाचार आता बनलेला आहे. मागे एक माननीय मुख्यमंत्री साहेब एका भाषणामध्ये म्हणाले की भ्रष्टाचार दूर करणं आता आमच्या समोरचं टार्गेट नाहीच आहे. आता आम्ही हाच विचार करतोय की भ्रष्टाचार प्रशासनामध्ये आणि शासन स्तरावर कसा कमी करता येईल, कसा कमी करता येईल. बघा, म्हणजे शासनाच्या वृत्तीमध्ये कसा बदल होतो की भ्रष्टाचार दूर करण्यापेक्षा आता आमचं पहिलं टार्गेट आहे तो कमी कसा करता येईल. हा पहिला मुद्दा. दुसरा ते म्हणाले, कारण काय होत आहे की जे गावाकडची म्हण आहे बघा, जो तळ राखी तो चव चाखी. तळ राखायला एखाद्याला उभा केलं तर तो म्हणणार, साहेब तहान लागली आहे, थोडंसं वाईस पाणी पिऊ काय वाटीभर. वाटीभर पाणी पिल्याने यातलं काय होणार आहे? येतं लक्षात तुमच्या? मग जो तळ राखी तो चव चाखी या रीतीने वाटीभर पाणी पिल्याने काय फरक पडतो असं जर प्रत्येक रखवालदार म्हणायला लागला तर त्या तळ्याचं काय होणार ह्याचा विचार तुम्ही करा. मित्रांनो, हा जो पेपर आहे ना, हा नीतिशास्त्राचा पेपर याच्या भोवतीच फिरतो. फक्त भ्रष्टाचार नव्हे बरं का, असे अनेक प्रश्न आहेत आपल्या या प्रशासनामधल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तनासंदर्भात की जिथे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सर्वसामान्यांच्या काही अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा म्हणजे मित्रांनो तुमचा नीतिशास्त्राचा पेपर आहे. लक्षात घ्या, सर्वसामान्यांच्या अपेक्षा आणि आयोगाच्या अपेक्षा की एक उत्तम, एक आदर्श असा प्रशासकीय अधिकारी कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपला नीतिशास्त्राचा पेपर आहे. मित्रांनो, हा पेपर तुम्हाला त्या बाबी सांगणार आहे की एक उत्तम आणि आदर्श अधिकारी कसा असू शकतो, कसा बनू शकतो. हा पेपर तुमच्यासाठी एक मार्गदर्शन आहे. तुमच्यासाठी उद्या भावी अधिकारी झाल्यानंतर तुम्ही कसं वागावं आणि तुमच्याकडून लोकांच्या काय अपेक्षा आहेत हे सांगणारा हा पेपर आहे. हो, इतका सुंदर पेपर आहे हा. आणि म्हणून या पेपरचं औत्सुक्य हे निश्चित असणं हे तेवढंच खरं गरजेचं आहे. आपल्या मुख्य परीक्षेमध्ये पेपर क्रमांक 1 ज्यामध्ये इतिहास, समाज आणि भूगोल आहे. पेपर क्रमांक 2 मध्ये राज्यघटना, सामाजिक न्याय आणि गव्हर्नन्स हे घटक आहेत. पेपर क्रमांक 3 मध्ये तुम्हाला अर्थशास्त्र, विज्ञान व तंत्रज्ञान, बायोडायव्हर्सिटी, इंटरनल सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट यासारखे विषय आहेत. आणि चौथा पेपर म्हणून तुम्हाला नीतिशास्त्र, सचोटी आणि त्याचबरोबर योग्यता हा पेपर दिलेला आहे. पण एक लक्षात घ्या, चारही पेपर 250-250 मार्कांचे आहेत. पण जर तुम्ही बघाल ना तर पेपर 1 मध्ये 3 विषय आहेत. पेपर 2 मध्ये सुद्धा तसं बघितलं तर 3च विषय आहेत. पेपर 3 मध्ये जवळपास 4 ते 5 विषय आहेत. पण पेपर 4थ्या मध्ये फक्त एकच विषय आहे. म्हणजे तसा
नीतिशास्त्राचा हा एकच विषय आहे. आणि त्यामुळे काय होतं माहितीये, पहिला मुद्दा लक्षात ठेवा, ते म्हणजे काय, एक उत्तम आदर्श प्रशासकीय अधिकारी कसा असला पाहिजे, याच्या बरोबरच आपल्याला परीक्षेमध्ये पास होण्यासाठी सुद्धा हा पेपर का महत्वाचा आहे, कारण याचा सिलेबस सगळ्यात शॉर्ट आहे, सगळ्यात शॉर्ट सिलेबस आहे या पेपरचा, मात्र गुण सर्वाधिक देणारा हा पेपर आहे. आणि त्यामुळे या पेपरकडे दुर्लक्ष करू नका. हा पेपर दुर्लक्ष करणं या पेपरकडे म्हणजे स्वतःच्या यशाकडे दुर्लक्ष करण्यासारखं आहे. लिहून ठेवा, रिट इन लार्ज म्हणजे काय, मोठ्या अक्षरात लिहा. याच्याकडे दुर्लक्ष, यशाकडे दुर्लक्ष. गेटिंग? त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. मग हा जो नीतिशास्त्राचा पेपर आहे, हा नीतिशास्त्राचा पेपर पहिल्यांदा UPSCने आणला. आणि UPSCने तो पेपर आणण्याचं मुख्य कारण काय माहितीये, तो म्हणजे की एकूण प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दरम्यान आपण अवतीभोवती पाहत असतो बघा, याच्यावर धाड टाकली 350 कोटी सापडले, त्याच्यावर धाड टाकली बेहिशोबी मालमत्ता मोजण्यासाठी ट्रका आणि मशिनी मागवाव्या लागल्या. हे सगळं पाहायला ऐकायला मिळतं की नाही आपल्याला. आणि दुसऱ्या बाजूला काही अधिकारी असे असतात बिलकुल भ्रष्टाचार करत नाहीत, 1 रुपयाचा भ्रष्टाचार करत नाहीत. काय समजतंय का, 1 रुपयाचा भ्रष्टाचार करत नाहीत, पण काम पण करत नाहीत. मुद्दा कळतोय का तुम्हाला, 1 रुपयाचा भ्रष्टाचार करत नाहीत पण काम पण करत नाहीत. का करायचं आम्ही काम, काम करायचं म्हणजे अवघड काम आहे. आता RTI आलाय, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, हे केलं तरी पण लोक ओरडतात, ते केलं तरी ओरडतात. कशाला आपलं कामच नाही करायचं निवांत. मग काम न करणं हा सुद्धा पुन्हा स्वतःमध्ये अनैतिकतेचा भाग आहे, अनैतिकचा. आणि ही अनैतिकता जी आहे ती आपल्याला आपल्या कर्तव्यापासून, आपल्या जबाबदारीपासून दूर नेते. मित्रांनो, अधिकार जेव्हा आपल्याला मिळतात तेव्हा त्या अधिकारांबरोबरच तेवढेच जास्त आपल्याला जबाबदारी मिळते. आणि अधिकार आणि जबाबदारीपेक्षा सुद्धा माहितीये, हे पद जे आहे ना, तुमच्याकडून तुमच्या कर्तव्याची अपेक्षा करतं. आणि म्हणून शब्द काय वापरतात बघा, जेव्हा आपण अधिकारी होतो किंवा कर्मचारी होतो तेव्हा काय, साहेब कुठे गेले, ड्युटीवर गेले. ड्युटी म्हणजे काय, कर्तव्य बजावायला गेलेत, अधिकार गाजवायला गेलेत असं आपण म्हणत नाही. आपण म्हणतो ते कर्तव्य बजावायला गेलेले आहेत. जर कर्तव्य बजावण्याची तुमच्याकडून अपेक्षा आहे तर तुम्ही कर्तव्यच बजावलं पाहिजे. आणि हे या नीतिमत्तेच्या, या नीतिशास्त्राच्या पेपरमधून आपल्याला शिकायचं. मित्रांनो, या पेपरची सर्वात मोठी गंमत काय माहितीये, हा पेपर जो आहे तो आयोगाने आपल्याला काय केलं माहितीये, नीतिशास्त्राचा हा पेपर बरं का, एथिक्सचा, तुम्हाला कुठल्याही विद्यापीठामध्ये सापडणार नाही. कुठल्याही विद्यापीठामध्ये जा, तुम्हाला हा पेपर आहे तसा सापडणार नाही. का माहितीये, इतिहासाचा तुम्हाला सापडेल शिवाजी विद्यापीठात, या विद्यापीठात, पुणे विद्यापीठात, नागपूर विद्यापीठात सापडेल, भूगोलाचा सापडेल, राज्यशास्त्राचा सापडेल. हा पेपर तुम्हाला सापडणार नाही कुठेच. का माहितीये, त्याचं कारण असं आहे, हा पेपर आणि ह्या पेपरचा सिलेबस आयोगाने स्वतः तयार केलाय. म्हणजे स्वतःच आता इथं आयोग विद्यापीठ आहे आणि आयोगाने स्वतः तो पेपर तयार केलेला आहे. आणि हा पेपर तयार करत असताना या पेपरच्या केंद्रस्थानी कोण आहे माहितीये, तुम्ही आहात. तुम्ही म्हणजे कोण, अधिकारी. अधिकारी हा केंद्रस्थानी आहे, लक्षात घ्या, अधिकारी हा केंद्रस्थानी आहे. आणि या पेपरचा सिलेबस 4 वेगवेगळ्या घटकांना एकत्र करून तयार केलेला आहे बरं का. हे 4 कुठले घटक आहेत? पहिला तो म्हणजे तत्वज्ञान, तत्वज्ञान या विषयाला. दुसरा आहे समाजशास्त्र, समाजशास्त्र. तिसरा विषय आहे लोकप्रशासन, लोकप्रशासन. आणि चौथा आहे तो म्हणजे मानसशास्त्र, मानसशास्त्र. अशा 4 विषयांना एकत्र करून, 4 विषयामधल्या महत्वाच्या बाबी एकत्र करून हा नीतिमत्तेचा, नीतिशास्त्राचा चौथा पेपर तयार करण्यात आलेला आहे. जसं की फॉर एक्झाम्पल, तुमच्या सिलेबसमध्ये जर तुम्ही सिलेबस बारकाईने पाहिला तर तुमच्या सिलेबसमध्ये तत्वज्ञानाच्या संदर्भातला पहिला मुद्दा आहे नीती तत्वे. नीती तत्व म्हणजे काय, आणि त्या संदर्भातले मुद्दे. समाजशास्त्रासंदर्भात काय आहे, कुटुंब, शिक्षण यांची भूमिका काय आहे,
समाज यांची भूमिका काय आहे, समाजात वावरताना सामाजिक प्रश्न कोणते आहेत, मूल्य कोणती आहेत, सामाजिक मूल्य वगैरे हे सगळं समाजशास्त्रामध्ये येतं. ओके. त्यानंतर लोकप्रशासनामध्ये काय दिले त्यांनी, तर जे प्रशासकीय अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांची मूल्य, त्यानंतर त्याची योग्यता जे सिव्हिल सर्वंट म्हणून त्या ठिकाणची योग्यता, त्याचबरोबर सचोटी, त्याचबरोबर सुप्रशासन यासारखे मुद्दे आपल्याला लोक प्रशासनाशी संबंधित येतात. आणि मानसशास्त्राशी संबंधित 2-3 महत्वाचे मुद्दे आहेत. पहिला आहे ॲटिट्यूड, अभिवृत्ती. दुसरा आहे अभिरुची, ॲप्टिट्यूड. आणि तिसरा आहे तो म्हणजे इमोशनल कोशंट, भावनिक बुद्ध्यांक. म्हणजे बघा, अशा 4 विषयांना एकत्र करून त्यातला मोजका सिलेबस एकत्र करून तुम्हाला हा सिलेबस तयार करून दिलाय. आणि ह्या सगळ्यांचा अभ्यास करत असताना तुम्ही नेहमी केंद्रस्थानी आणि बॅक ऑफ द माइंड कॉन्टेक्स्ट मध्ये काय ठेवायचंय, तुम्हाला स्वतःला ठेवायचंय आणि अधिकाऱ्यांना ठेवायचंय. कारण या पेपरचा अभ्यास करून आपल्याला डिग्री मिळणार नाही, या पेपरचा अभ्यास करून आपल्याला प्रशासकीय पद मिळणार आहे. आणि ते प्रशासकीय पद मिळवण्याकरता म्हणून आपल्याला काय करायचंय, या अभ्यास करायचा आहे. 4 विषयातल्या मोजक्या घटकांचा एकत्र करून अभ्यास करायचा आहे. येते लक्षात तुमच्या. आणि म्हणून पहिल्यांदा आपला अप्रोच क्लिअर करा, आणि तो अप्रोच काय माहितीये, बघा तो म्हणजे काय, आपला सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे की या पेपरमधून तुमचं नैतिकतेच्या योग्यतेचं मूल्यमापन केलं जाणार आहे, ना की नैतिकतेच्या ज्ञानाचं. फरक आहे दोघात. या पेपरमधून तुमच्या नैतिकतेच्या ज्ञानाचं मूल्यमापन फार नाही करणार, ते तुमच्या नैतिकतेच्या योग्यतेचं मूल्यमापन करणार आहेत. मी उदाहरण सांगतो बघा. फॉर एक्झाम्पल, जर एखादा समजा शिक्षक आहे आणि हा शिक्षक जर वर्गामध्ये शिकवतोय, काय शिकवतोय, भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना, त्यानुसार सर्व समान आहेत, तो शिकवतोय. मूल्य शिक्षण, कसं वागावं कसं वागू नये याबद्दल हा शिक्षक शिकवतोय. म्हणजे त्याला काय त्याला नैतिकतेचं ज्ञान प्रचंड आहे, कारण हा दररोज मुलांना मूल्य शिक्षण आणि हे सगळं शिकवतोय. पण हाच जर शिक्षक वर्गामध्ये मुलगा आणि मुलगी भेद करत असेल, हाच जर शिक्षक आपल्या वर्तनातून जातीभेद करत असेल, हाच जर शिक्षक जर वर्गामधून आणि आपल्या वर्गामध्ये आपल्या वर्तनातून विशिष्ट धर्मीयांबद्दल कट्टर असं बोलत असेल, तर याचा अर्थ काय झाला की हा शिक्षक, त्याच्याकडे ज्ञान प्रचंड आहे पण त्याच्याकडे योग्यता मात्र नाहीये. हा पेपर तुमचं ज्ञान, त्या ज्ञानाला फार महत्व देणार नाहीये, तुम्ही किती योग्य आहात हे तपासणार आहे. आणि म्हणून अर्धा पेपर मित्रांनो तुमचा केस स्टडीचा आहे. अर्धा पेपर हा तुमचा केस स्टडीचा आहे. बघा, लक्षात घ्या, अर्धा पेपर केस स्टडीचा आहे. म्हणजे हे सगळं अभ्यासलं ना, यातून मिळेल ज्ञान आणि याच ज्ञानाच्या आधारावर तुम्हाला विचारल्या जातील वेगवेगळ्या केस स्टडीज. फॉर एक्झाम्पल, एक साधी केस स्टडी तुम्हाला सांगतो. काय विचारलं जाईल की तुम्ही एका शाळेचे मुख्याध्यापक आहात आणि मुख्याध्यापक म्हणून तुम्हाला एक जबाबदारी आली आहे की तुम्ही तुमच्या शाळेमध्ये मिड डे मील स्कीम राबवायची आहे. काय करायचे? मिड डे मील स्कीम राबवायची आहे. मध्यान्ह भोजन योजना ही तुम्हाला राबवायची आहे. आता ही मध्यान्ह भोजन योजना राबवायची आहे. तुम्ही मुख्याध्यापक आहात. मग त्यानुसार काय, पूर्वी तांदूळ वाटायचो आपण, आता मात्र तुम्हाला खिचडी बनवायची आहे आणि खिचडी ही मुलांना खाऊ घालायची आहे, जेणेकरून मुलांचा पोषण स्तर उंचावेल. मग आता ही बनवायची कोणी, प्रश्न निर्माण झाला. तातडीने अंमलबजावणी करायची म्हणून तुम्ही काय केलं, गावातल्या एका महिलेला बोलावलं
आणि तिला सांगितलं की बाई इथे काम कर, दररोज खिचडी बनवत जा, तुझा हा महिन्याला मी पगार देत जाईन. मग ती आली, तिने खिचडी बनवली आणि खिचडी बनवल्यानंतर ती खिचडी खाण्यासाठी आमची सगळी मुलं वरांड्यामध्ये जमा झाली आणि हे असं खिचडीचा हा खमंग वास सगळीकडे यायला लागला. येतो का तुम्हाला पण? हो, तुम्हाला खिचडीचा वास येतो का रे पोरांनो? नाही येत? मला येतोय. असो, मग हा खिचडीचा वास सगळीकडे घमंग सुटला. झालं, पोर वरांड्यात बसली. पहिल्या दिवशी सगळ्यांनी खिचडी मस्तपैकी खाल्ली, ताव मारला. पोरं गेली घरी. आई वडिलांनी विचारलं, काय खाल्लं? खिचडी खाल्ली. वा वा वा, छान. पण बनवली कोणी रे? शिक्षकांनी बनवली काय? नाही नाही, ते असं आपल्या त्या ताई आहेत ना, त्यांनी बनवली, त्या काकू त्यांनी बनवली. तिने बनवली. झालं, सगळीकडे बातमी पसरली आणि दुसऱ्या दिवशी सगळी लोक शाळेमध्ये आली आणि सगळ्या लोकांनी मुख्याध्यापक म्हणून तुमच्या भोवती घेराव घातला आणि तुम्हाला म्हणाले, सर हे बघा, एक तर त्या बाईला काढा, नाहीतर आम्ही आमच्या पोरांना इथं येऊ देणार नाही, खिचडी पण खाऊ देणार नाही आणि शाळेत पण पाठवणार नाही. का? कारण लोकांचं म्हणणं असं होतं की ती एका विशिष्ट जातीची बाई आहे आणि त्या जातीच्या बाईच्या हातचं जेवण आमच्या मुलांना आम्ही खाऊ देणार नाही. आता काय करणार? अशा वेळेस तुम्ही काय करणार हा प्रश्न या ठिकाणी आहे. हा प्रश्न, ही केस स्टडी तुम्हाला आली आहे. तुम्ही त्या लोकांची अभिवृत्ती, त्यांचा ॲटिट्यूड कसा बदलाल, तुम्ही यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्ड आहेत, त्या सगळ्यांचं सहकार्य कसं घेणार आणि त्याचबरोबर तुम्ही तुमची जी काही इंटेग्रिटी आहे, एकात्मता, तुमची जी सचोटी आहे या तुमच्या कामाप्रतीची, ती सुद्धा कशी अबाधित ठेवाल. आहे की नाही? प्रत्यक्ष योग्यता तपासली जाते. आहे की नाही? किती इंटरेस्टिंग केस स्टडी आहे. हे त्यातून तपासलं जाणार आहे. आणि म्हणून काय बघा की हा पेपर तुमच्या ज्ञानापेक्षा जास्त तुमच्या योग्यतेची तपासणी करतोय आणि त्यासाठीच या पेपरची रचना वेगवेगळ्या माध्यमातून केलेली आहे. आर यू गेटिंग? हा, म्हणून हा फार इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. हा, आता याच्यावर तुम्ही काय कराल ते उत्तर तुम्ही विचार करा आणि मला पाठवा, काही हरकत नाही. आपण ते बघूयात, बोलूयात. पण मला सांगायचं काय होतं हे तुम्हाला आता कळलेलं आहे. आणि म्हणून आयोगाने स्वतः तुम्हाला काय केलं बघा, आयोगाने स्वतः तुम्हाला सांगितलेलं आहे की या पेपरमधून आम्ही तुमचं काय तपासणार आहोत? अखंडता, इंटेग्रिटी. एक प्रशासकीय अधिकारी या नात्याने राज्यघटनेप्रती, आपल्या प्रशासकीय मूल्यांप्रती, प्रशासकीय त्या कायद्यांप्रती, तत्वांप्रती आपली अखंडता, त्याच्यापासून हटणार नाही आपण काही झालं तरी. सार्वजनिक जीवनातील योग्यता. आपण बघता की लोक आपल्या समोर येतात, लोक अडाणी असतात, लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवृत्तीचे आणि वृत्तीचे लोक असतात. पण असे असताना सुद्धा आपलं वर्तन कसं असावं, प्रशासनामध्ये, त्या कार्यालयामध्ये, लोकांमध्ये आपलं वर्तन कसं असावं. तुम्ही बघा, दोन प्रकारे लोक अधिकाऱ्यांबद्दल हे असतात. एक म्हणजे काय, प्रचंड त्या ठिकाणी नकारात्मक असतात की अरे हा नको माणूस, हा प्रचंड भ्रष्टाचारी आहे, असं तसं. आणि त्याच वेळेस लोक काही अधिकाऱ्यांबाबत मात्र रडतात, आंदोलन करतात की यांची बदली करू नका. हे कशातून दिसतं की तुम्ही सार्वजनिक जीवनामध्ये कसं वागता, त्याच्याहून दिसतं. आयोगाला ते तपासायचं या ठिकाणी. अभिवृत्ती आणि दृष्टिकोन, तुमचा दृष्टिकोन कसा आहे, तुमचा दृष्टिकोन कसा आहे हे त्यांना तपासायचं. आणखी एक उदाहरण घ्या. समजा तुम्ही कोण आहात, तुम्ही एका समजा पुणे महानगरपालिकेमध्ये तुम्ही स्वच्छता अधिकारी आहात. तुम्ही कोण आहात? स्वच्छता अधिकारी आहात. आणि स्वच्छता अधिकारी असल्या कारणाने तुम्हाला आता पुणे, स्वच्छ पुणे, ओके, स्वच्छ पुणे, सुंदर पुणे असं तुम्हाला बनवायचं आहे. ओके, असं तुम्हाला ते बनवायचं आहे. हे तुमचं टार्गेट आहे. आणि मग त्यानंतर स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत तुम्हाला ते राबवायचं आहे. तुम्ही प्रयत्न केले पण लोक काही तुम्हाला त्या ठिकाणी त्यांच्या वर्तनात काही तसोबर फरक पडेना हे तुम्हाला जाणवायला लागलं. हा, 1 महिना तुम्ही फार उत्साहाने केलं, 2 महिने केलं, 3 महिने केलं, पुढे काय, लोकांच्या वर्तनात काही फारसा फरक पडेना. अशा वेळेस तुम्ही काय करणार? काय असेल तुमचा दृष्टिकोन? काय असेल? हे येडपट कुठून आलेले असतात काय माहिती, हे सगळे पुण्याच्या बाहेरचे आहेत बघे, हे काय खातंय आणि तर लगेच टाकतंय, खातंय लगेच पिंक मारतंय, खातंय आणि लगेच त्या ठिकाणी घाण करून जात. हे काय होणार नाही, ह्या भारताचं काही होऊ शकत नाही, कुठं डोक्याला ताप करत बसलाय, असा तुमचा दृष्टिकोन असेल का? नाही. जरी लोकांनी कितीही मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे वर्तन केलं तरी आपल्याला
त्याच्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे. आपल्याला एकटं प्रशासन याच्यामध्ये हा संपूर्ण बदल नाही करू शकत. आपल्याला याला लोक आंदोलन करावं लागेल. लोक ऐकतील, त्यांच्या मुलांचं नक्की ऐकतील. मग आपण शाळामधून याला जनचळवळ करूयात. आपण शाळेला इन्व्हॉल्व्ह करूयात. लोक ऐकतील. जर त्यांना असं वाटलं की नाही आपल्याकडे कोणीतरी बघतंय, म्हणजे लोकांनाच या कार्यामध्ये सैनिक बनवूयात, चालेल. लोकांचा जन सहभाग वाढवूयात. तिसरं काय करता येईल आणखी? अरे पुण्यामध्ये अनेक स्वयंसेवी संस्था आहेत, आपण त्यांना घेऊया सोबत, चालेल, आपण त्यांना घेऊया. चौथं आणखी काय करता येईल? नाही, बऱ्याच ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव असतो. आता जर तिथे स्वच्छतागृहच उपलब्ध नाहीये तर तो माणूस कुठं पण उभारतो आणि पायवर करतो, विशेषतः पुरुष. मग काय करायचं? चला आपण प्रायव्हेट सेक्टरला घेऊया, कंपन्यांना बोलवूयात आणि त्यांच्याकडून CSR फंडमध्ये आपण काही पैसा घेऊन आपण ठिकठिकाणी काही सार्वजनिक मुताऱ्या किंवा हे काही उभा करता येईल का, आपण ते बघूयात. म्हणजे काय आहे, तुमचा ॲटिट्यूड, तुमचा पर्स्पेक्टिव्ह हा प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा असला पाहिजे, ना की अगोदरच. मित्रांनो, भारतामध्ये काय, जगामध्ये सगळीकडे नकारात्मक लोकांची काही कमतरता आहे होय. मग अधिकारी म्हणून तुमच्याकडून काहीतरी वेगळेपणाची अपेक्षा आहे का नाही? आणि ती वेगळेपणाची अपेक्षा म्हणजे काय आहे की तुमचा ॲटिट्यूड हा क्रिटिसिझम करण्याचा नाही फक्त, तर तुमचा ॲटिट्यूड हा प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा असला पाहिजे. म्हणजेच काय, त्यांना हे तपासायचंय तुमच्यातून, तुमची अभिवृत्ती आणि तुमचा दृष्टिकोन, की तुम्ही कसं पाहता याच्याकडे. कसं पाहता? तुम्ही निराशावादी आहात का तुम्ही प्रचंड सकारात्मक आहात? कसे आहात तुम्ही? कशा पद्धतीने तुम्ही सामोरं जाता लोकांना, प्रश्नांना आणि या सर्व बाबींना? येत्या लक्षामध्ये हा पेपर त्या प्रकारचा आहे आणि म्हणून हा सर्वाधिक इंटरेस्टिंग आहे. सर्वाधिक इंटरेस्टिंग आहे. इतक्या बाबी याच्यामध्ये आपल्याला अभ्यासाला मिळतात, तपासायला मिळतात, त्या नक्की तुम्हाला इथे पाहायला मिळते. मग तयारी कशी करायची आपल्याला? तर मी आत्ता पहिलं सांगितलं तसं हे लक्षात ठेवा, तुमच्या योग्यतेचं मूल्यमापन आहे ना की ज्ञानाचं. पण म्हणून याचा अर्थ असा नाहीये की ज्ञानाकडे पूर्ण दुर्लक्ष करा. नाही, ज्ञान मिळवावंच लागेल तर आपली योग्यता वाढवता येईल आणि टिकवून ठेवता येईल. त्यामुळे ज्ञान पण गरजेचंच आहे, असं नाही की नाहीच आहे. त्यानंतर या पेपरमध्ये आपल्याला जो सिलेबस आहे तो सिलेबस तर आपल्याला माहिती आहे, पण त्याच्यामध्ये भरघोस गुण मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? सगळ्यात महत्वाचं आहे पारिभाषिक शब्द, बरं का. पारिभाषिक शब्द, संकल्पना यांच्यावर कमांड मिळवा आणि त्यांचा उपयोग पण करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे वैयक्तिक अनुभव जे असतात, बघा हा पेपर तुम्हाला खूप फ्रीडम देतो रे. म्हणजे काय की तुम्हाला इतर विषयांबाबत कसं आहे, कोणतरी पुस्तक लिहिलंय लक्ष्मीकांतने, लक्ष्मीकांत काय सांगतोय हे वाचा आणि मग ते उत्तरात लिहा. हा पेपर काय म्हणतो माहितीये? ते सोड लक्ष्मीकांत वगैरे, अगोदर तुझ्या आयुष्यातलं सांग. तुझ्या शाळेमध्ये काही घडलं होतं का? तुझ्या गावामध्ये असं काही घडलेलं आहे का? तसा तुला अनुभव आहे का? तो लिही. तो फार महत्वाचा आहे, वैयक्तिक अनुभव. आणि त्याचबरोबर आपल्या थोर मोठे आहेत की, थोर मोठे आहेत, जसं संत होते, मग त्या संत बहिणाबाई असतील, तुमचे चोखामेळा असतील, तुमचे संत ज्ञानेश्वर महाराज असतील, आपले संत गाडगे महाराज असतील, असे संत अनेक आहेत, समाजसुधारक अनेक आहेत, आपले नेते अनेक आहेत. यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रसंग आहेत, त्यांचे मूल्य आहेत, त्यांचे विचार आहेत, त्यांचा अभ्यास करायचा आणि त्यांना ह्या पेपरमध्ये उत्तरामध्ये आपल्याला सामावून घ्यायचं. त्यांचे किस्से, त्यांच्या आयुष्यातले अनुभव यांना आपल्याला या ठिकाणी उत्तरामध्ये वापरायचं आहे. आणि त्याचबरोबर तिसरा मुद्दा, चालू घडामोडी. या पेपरमध्ये चालू घडामोडींचं महत्वही तेवढंच आहे. मी सुरुवात कशाने केली? मी सुरुवात एका अत्यंत महत्वाच्या SBIच्या कोंबडा फ्रॉड पासून केली, बरोबर की नाही? मग ही अशी प्रकारची उदाहरणं, सकारात्मक नकारात्मक दोन्ही प्रकारची उदाहरणं आपल्याला न्यूजपेपर मधून मिळतात. आणि दररोज आपला न्यूजपेपर याने खचाखच भरलेला आहे. चांगल्या गोष्टी येतात, वाईट गोष्टीही येतात, आपल्याला त्या दोन्ही गोष्टींचं ज्ञान मिळतं आणि आपल्याला अनेक उदाहरणं याच्यामध्ये देता येतात. आणि हे या पेपरमध्ये आपल्याला करायचं आहे. विभाग अ आणि विभाग ब असे दोन भाग आहेत. विभाग अ हा सैद्धांतिक आहे, म्हणजे थेरॉटिकल आहे, म्हणजे ज्ञान वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला त्यातून पाहायचंय. ओके. आणि याच्यामध्ये मग सैद्धांतिक प्रकारचे प्रश्न असतात, ना की ऍप्लिकेशन बेस्डचे प्रश्न असतात. याच्यामध्ये काय होतं, दिलेला सिलेबस आहे ना आपला, आहे तो सिलेबस व्यवस्थित कव्हर केला ना मित्रांनो, की तुम्हाला या पेपरवरती खूप छान प्रकारचे प्रश्न तुम्हाला सोडवता येतात. फक्त सिलेबसचे प्रत्येक पॉइंट तुम्ही काय करा, विचारात घ्या आणि तो पॉइंट लक्षात घेऊन तुम्ही त्याच्यावरती प्रत्येक पॉइंटवर किमान 2 पानं आपल्याला लिहिता येईल इतका कॉन्टेंट गोळा करा. बस
पहिल्या पेपर विभाग अ ची तयारी तुमची होऊन जाते. आणि विभाग ब जी आहे ना ती म्हणजे काय, घटना अभ्यास, केस स्टडीज. केस स्टडी जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की तुम्ही मुख्याध्यापक आहात तर तुम्ही काय, तुम्ही स्वच्छता अधिकारी आहात तर तुम्ही, हे कुठे येतं, हे केस स्टडीज मध्ये येतं. आणि या केस स्टडीज मध्ये आपण लिहित असताना आपलं जे काही हे आहे सोल्युशन आहे ना ते फार प्रॅक्टिकल पण असायला पाहिजे. प्रॅक्टिकल असण्याबरोबरच ते नैतिक पण असायला पाहिजे आणि त्याचबरोबर ते फार इनोव्हेटिव्ह, थोडंसं इनोव्हेटिव्ह पण असायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपला प्रभाव टाकता येईल आणि या विषयामध्ये खूप सारे गुण आपल्याला मिळवता येते. याचं वाचन करत असताना कुठून करणार आहोत आपण वाचन, तर याचं वाचन करत असताना तत्वज्ञानाचं इयत्ता 11वी आणि इयत्ता 12वीचं पुस्तक वाचा, हे पहिलं काम करा. मानसशास्त्राचं इयत्ता 12वी मधले काही निवडक चॅप्टर वाचा. तत्वज्ञान, मानसशास्त्र या दोन्ही मधले सुद्धा फक्त निवडक चॅप्टर वाचायचे आहेत. कोणते वाचायचे आहेत, यासाठी फक्त काय करा, तुम्हाला जे दिलेले नंबर आहेत त्याच्यावरती, ते आपल्या ऑफिसचे नंबर आहेत, त्याला व्हॉट्सअप पण आहे, त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअप करा मेसेज की सर किंवा मॅम मला या 11वी आणि 12वीचं जे चॅप्टर्स आहेत ना कुठले वाचायचे आहेत तेवढे सांगा, त्याची यादी मला द्या, तुम्हाला तशी पाठवली जाईल कुठले निवडक चॅप्टर वाचायचे आहेत. त्यानंतर पुढे जे आहे ना ते म्हणजे काय, तर हे दोन झालं शालेय पाठ्यपुस्तकं की याला जोड द्यायचे तुम्हाला क्लास नोट्सची. क्लास नोट्सची आपल्या ज्या क्लास नोट्स असतील, क्लास नोट्सच्या आधारावरती तुम्हाला ऑलमोस्ट सगळे मुद्दे कव्हर होतील. हे एवढं सुद्धा खूप पुरेसं आहे आणि भरपूर प्रॅक्टिस आणि भरपूर चर्चा, भरपूर प्रॅक्टिस हे सांगायला नको, या पेपरमध्ये ते खूप करायचं आहे आपल्याला आणि म्हणून त्या माध्यमातून पुढे आपल्याला जाता येतं. आणि मग याच्या व्यतिरिक्त आणखी काही पुस्तक कुणाला वाचायचंच असेल तर तुम्ही हे पुस्तक वाचू शकता. माधवी कवी मॅडमचं एक पुस्तक आहे की ज्यामध्ये नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता हे तसं पुस्तकाचं हेडिंगच आहे. तर ते पुस्तक आत्ता नव्याच आलेलं आहे, तुम्ही नव्याच्या एडिशनची त्या ठिकाणी घेऊ शकता. माधवी कवी यांचं पुस्तक आहे ते. काही जणांना पाश्चात्य विचारवंत आवड असेल, वाचायची वेळ असेल तर तुम्ही साने गुरुजींचं हे पुस्तक वाचू शकता, पाश्चिमात्य तत्वज्ञानाची कहाणी. अदरवाईज माधवी कवी मॅडमचं पुस्तक वाचलं तरी चालेल. त्यानंतर सुब्रमण्यम केळकर जे आत्ता ज्यांचं IPS म्हणून सिलेक्शन झालेलं, तर त्यांनी पण त्यांच्या नोट्स ज्या आहेत ना त्या पुस्तक स्वरूपात छापलेल्या आहेत. त्यामुळे ते पुस्तक एक तुम्हाला सोबत असावं म्हणून घ्या, काही हरकत नाही. माधवी कवी यांचं पुस्तक आणि सुब्रमण्यम केळकर यांचं पुस्तक, एवढे दोन पुस्तकं पुरेशी आहेत. आणि दररोजच्या हिंदू न्यूजपेपर, मॅगझिन ते तर तुम्ही वाचतात, तसा अभ्यास तुम्ही करताच, तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी करायचंच आहे. तर ह्या पद्धतीने साधं सोपं आहे बघा, फार अवघड नाहीये. तुम्ही इतिहास काढा मित्रांनो, किती पुस्तकं वाचावी लागतात. भूगोल काढा, किती वाचावं लागतं. तुमचा पेपर 2 जो सगळ्यात जास्त तुम्ही करता, किती त्याचं भरपूर वाचावं लागतं. तसं याच्यात नाही हो. हा जो विषय आहे ना हा फार इंटरेस्टिंग आहे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला याच्यामध्ये ज्ञानापेक्षा, ज्ञान मिळवायचं आहे पण त्याच्यापेक्षाही जास्त तुम्ही ते ऍप्लिकेशन कसं करता याच्यावरती सर्वात जास्त फोकस आहे. समजतं मुद्दा तुम्हाला. आणि म्हणून या विषयामध्ये जर आपल्याला खूप चांगले गुण मिळवायचे असतील तर गांधीजींचा तलिस्मान हा एक जो आहे ना तो मी तुम्हाला सांगतो की ज्याच्यावरती तुम्हाला खूप छान पद्धतीने काय होईल, उपयोग होईल. गांधीजींचा तलिस्मान म्हणजे जेव्हा गांधीजींना विचारण्यात आलं की गांधीजी, भावी या स्वातंत्र्य झालेल्या भारतातल्या जनतेला, प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि जे कोणी नेतृत्व करू इच्छित आहेत किंवा करतायत आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांना, राजकीय कार्यकर्त्यांना तुम्ही संदेश काय द्याल. गांधीजी म्हणाले की हे बघ, मी तुम्हा सर्वांना एक तलिस्मान देतो. तलिस्मान म्हणजे की असा एक जादुई मंत्र. आणि तो काय माहितीये, गांधीजी म्हणाले तुम्ही सर्वांनी फक्त एकच करा, ते म्हणजे कुठलाही निर्णय घेण्याच्या अगोदर, व्यवस्थित आहे का, कुठलाही निर्णय घेण्याच्या अगोदर, कुठलाही निर्णय राबवण्याच्या अगोदर फक्त स्वतःला एक प्रश्न विचारा की तो म्हणजे तुमच्या या निर्णयामुळे, तुमच्या या कामामुळे रांगेतला जो सगळ्यात शेवटचा अंत्योज सगळ्यात शेवटी म्हणजे काय, सगळ्यात जो कोणी वंचित आहे, सगळ्यात जो कोणी त्या ठिकाणी दुःखी आहे, पीडित आहे, असा काय म्हणाले गांधीजी. गांधीजींचा तलिस्मान.
या भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, उद्याच्या कार्यकर्त्यांनी आणि उद्याच्या माझ्या जनतेने कुठलाही निर्णय घेतलेला निर्णय राबवताना किंवा कोणतीही कृती करताना स्वतःला एक प्रश्न विचारावा की तो म्हणजे माझ्या या कृतीमुळे रांगेतल्या सगळ्यात शेवटच्या दुःखिताला, पीडिताला किंवा त्या अंत्यजाच्या डोळ्यातलं अश्रू त्याच्यामुळे दूर होणार आहेत का? आणि जर ते अश्रू त्याच्या डोळ्यातले दूर होणार असतील, ते दुःख दूर होणार असेल, तर ही कृती तुम्ही कुणालाही न घाबरता नक्की करा. ती नैतिकच कृती आहे. हीच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून त्या ठिकाणी अपेक्षा आहे. मित्रांनो, हा गांधीजींचा तलिस्मान आहे आणि या तलिस्मान मधून आपल्या प्रत्येकाला पुढे जायचंय, प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याला पुढे जायचंय आणि आपल्या सगळ्यांच्या समोर हाच त्या ठिकाणी एक आदर्श असला पाहिजे. हे जर आपण लक्षात ठेवलं तर या पेपरची तयारी आणखी वेगळी काही तुम्हाला करायची नाहीये, हे पण लक्षात घ्या. ठीक आहे, धन्यवाद. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.